दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. रात्रीचे 11:30 वाजले होते. गावात सगळीकडे शांतता होती, पण ती शांतता नैसर्गिक नव्हती. जणू काही सगळं थांबलं होतं. हवा, आवाज आणि वेळ सुद्धा. विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला एक लहानसा खोलीसारखा मठ होता. तिथे दिव्याचा मंद प्रकाश हलत होता आणि त्या प्रकाशात एक माणूस बसला होता, डोळे मिटलेले. समोर काळी मातीची मूर्ती, हातात माळ. तो हळू आवाजात म्हणत होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात काहीतरी चुकीचं होतं. जणू तो प्रार्थना करत नव्हता, आदेश ऐकत होता. मायेचं प्रत्येक मणी फिरवताना त्याचा श्वास जड होत होता. अचानक त्याचा हात थांबला, डोळे उघडले. सरळ मूर्तीच्या डोळ्यात बघत तो कुजबुजला, आज कोण? क्षणभर पूर्ण शांतता, आणि मग त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. ते साधं हसू नव्हतं, ते ओळखीचं नव्हतं, ते समाधानाचं हसू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गोंधळ उडाला होता. अरे, गणपत सापडला का कोणाला? नाही रे, काल रात्रीपासून दिसलाच नाही तो. त्याच्या घरच्यांना काही माहिती नाही का? लोक इकडे तिकडे पळत होते, जणू कोणालाच खरं कारण माहिती नव्हतं. कारण गणपत आधीच सापडला होता, पण जिवंत नव्हता. नदीकाठी पोलीस उभे होते, काही गावकरी दुरून बघत होते. गणपतचं शरीर पाण्याजवळ पडलेलं होतं, डोळे पूर्ण उघडे, चेहऱ्यावर भीती घोटलेली. पण सगळ्यात भयानक गोष्ट काहीतरी वेगळी होती. त्याच्या कपाळावर कुंकवाने मोठं ओम काढलेलं होतं आणि त्याच्या छातीवर फुलं ठेवलेली होती. जणू काही त्याला मारलं नव्हतं, त्याची पूजा केली होती. पोलिसांची चौकशी झाली. हा साधा खून नाही, इन्स्पेक्टर सावंत म्हणाला. कोणीतरी विधी केलाय, आणि पूर्ण ठरवून सावधगिरीने. त्याच्या शेजारी उभा असलेला कॉन्स्टेबल घाबरून म्हणाला, साहेब, गावात लोक म्हणतायत की देवाचा कोप आहे. सावंत चिडला, चुप बस, देव कधी लोकांना असं मारत नाही. पण तो बोलला तेवढ्यात त्याच्या नजरेत काहीतरी आलं. गणपतच्या हातात काहीतरी घट्ट पकडलेलं होतं. त्याने हात उघडला. आत एक छोटासा कागद होता, त्यावर फक्त एक शब्द लिहिलेला होता, पुढचा. रात्री तोच माणूस पुन्हा त्या मठात बसलेला होता. यावेळी त्याच्या समोर एक वही उघडी होती. त्या वहीत नावांची यादी होती. पहिलं नाव गणपत. त्याने हळूच पुढचं नाव वाचलं, सुनीता. तो हसला आणि डोळे पुन्हा मिटून म्हणाला, देवा, आज्ञा झाली. पण इथेच गोष्ट सुरू होते. त्या वहीच्या शेवटच्या पानावर एक वेगळंच नाव लिहिलेलं होतं, ज्याच्यावर लाल रंगाने गोल काढलेला होता. त्याचं नाव होतं सावंत. इन्स्पेक्टर सावंत घरी बसला होता. त्याला झोप येत नव्हती. त्याच्या डोक्यात सतत तोच प्रश्न, का, कोण आणि पुढचा कोण? तो उठला, पाणी प्यायला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. क्षणभर त्याचा श्वास थांबला, कारण त्याच्या कपाळावर हलका लाल रंग दिसत होता. जणू कोणीतरी ओम काढायला सुरुवात केली होती. रात्रीचे 2 वाजले होते. सुनीता अचानक जागी झाली, घामाने पूर्ण भिजलेली, श्वास जोरात चालू. तिने आजूबाजूला पाहिलं, सगळं ठीक होतं, पण काहीतरी चुकीचं वाटत होतं. जणू खोलीत ती एकटी नव्हती. तिला ते स्वप्न पुन्हा आठवलं. ती एका अंधारा मंदिरात उभी आहे. समोर मोठी मूर्ती, पण चेहरा दिसत नव्हता, फक्त डोळे लाल जळत असलेली. आणि त्या मूर्तीसमोर कोणीतरी बसून जप करत होतं, ओम नमो भगवते. तो आवाज हळूहळू बदलत गेला, शांततेतून काहीतरी क्रूर बनत गेला. आणि अचानक तो माणूस थांबला, हळूच मागे वळला. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याने बोट सरळ तिच्याकडे दाखवलं आणि एकच शब्द म्हणाला, तू. सुनीता जोरात उठली. स्वप्न होतं, ती स्वतःलाच म्हणू लागली. पण तिचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं, तिच्या कपाळावर घामात मिसळलेला हलका लाल ठिपका होता. दुसऱ्या बाजूला तोच माणूस मठात. यावेळी त्याच्या समोर वही नव्हती, एक जुना रेडिओ चालू होता.
त्यातून हलका आवाज येत होता. कोणीतरी कुजबुजत होतं. स्पष्ट शब्द नव्हते, पण अर्ध होतं. तो डोळे मिटून ऐकत होता आणि मग हळूच म्हणाला, "हो, समजलं." त्याने एक फोटो उचलला, सुनीताचा. फोटोवर त्याने अंगठ्याने कुंकू लावलं आणि कुजबुजला, "तुझी वेळ आली आहे." पोलीस स्टेशनमध्ये सावंत फाईल्स पाहत बसला. त्याच्यासमोर गणपतचा फोटो. एक साधा माणूस, कोणाशी वैर नाही. तो स्वतःशीच बोलत राहिला. "मग का?" कॉन्स्टेबल म्हणाला, "साहेब, आणखी एक गोष्ट आहे." "काय?" "गणपतच्या घरच्यांनी सांगितलं. तो 2 दिवसांपासून घाबरलेला होता." "का?" "तो म्हणत होता त्याला स्वप्न पडतायत." सावंत थांबला. "कुठलं स्वप्न?" कॉन्स्टेबलने थोडं घाबरत उत्तर दिलं, "मंदिर आणि कोणीतरी त्याच्याकडे बोट दाखवतंय." सावंतचा चेहरा बदलला, कारण त्यालाही काल रात्री असंच काहीतरी जाणवलं होतं. तो अचानक उठला. त्या सुनीताला बोलवलं, पण तेव्हा फोन आला. "साहेब." "काय झालं?" "सुनीता सापडली." "कुठे आहे?" क्षणभर शांतता. आणि मग नदीकाठी. सुनीताचं शरीर गणपतच्या जवळच सापडलं. तीच पद्धत, कपाळावर ओम काढलेलं, छातीवर फुलं. पण यावेळी गोष्ट वेगळी होती. तिच्या हातात कागद होता. सावंतने तो उघडला. त्यावर लिहिलं होतं. तिने ऐकलं नाही. त्या रात्री सावंत घरी बसला होता. त्याच्या हातात दोन्ही कागद, पुढचा. आणि तिने ऐकलं नाही. तो विचार करत होता, हे कोण ठरवतंय? हा खुनी आहे की कोणीतरी त्याच्या मागे आहे? आणि अचानक त्याच्या कानात हलका आवाज आला, जणू कोणीतरी कुजबुजत होतं. "तू पण ऐकणार नाहीस का?" सावंत थरकापला. "कोण आहे?" पण कोणी नव्हतं. मठात तो बसलेला माणूस, पण यावेळी त्याच्यासमोर मूर्ती नव्हती. आरसा होता. तो स्वतःकडे बघत होता आणि हळूच म्हणाला, "देव माझ्यात आहे." त्या वहीतलं नाव. सगळी सारखी नव्हती. ती सगळी लोक होती, ज्यांनी काहीतरी चूक केली होती, लहान किंवा मोठी. पण त्या माणसाच्या मते ते पाप होतं आणि तो शिक्षा देत होता. सावंत झोपण्याचा प्रयत्न करत होता. डोळे मिटले आणि तेव्हा त्याला पुन्हा स्वप्न दिसलं. अंधार मंदिर. आणि यावेळी तो माणूस त्याच्यासमोर उभा होता. हळूच म्हणाला, "तुला माहिती आहे का तू काय केलंस?" सावंत घाबरला. "मी काही केलं नाही." तो माणूस हसला आणि कुजबुजला, "देवाला खोटं बोलू नकोस." रात्री 3:17. सावंत झोपेतून जोरात उठला. श्वास फुललेला, हात थरथरत होते. त्याने लगेच लाईट लावली. "स्वप्न." तो स्वतःलाच म्हणाला. पण यावेळी ते फक्त स्वप्न नव्हतं, कारण त्याच्या पलंगाशेजारी ओल्या जमिनीवर पावलांचे ठसे होते, मातीचे, आणि ते सरळ पलंगापर्यंत आलेले होते. सावंतचा भूतकाळ. 7 वर्षांपूर्वी. पावसाची रात्र. एक केस, अपघात. एक मुलगा गाडीखाली आला होता. ड्रायव्हर एका मोठ्या नेत्याचा मुलगा. सगळं ठीक होतं, पण तो मुलगा नशेत होता. त्यानेच गाडी चालवली होती. पण सावंतने फाईल्स बदलली. अपघाताऐवजी स्वतःच पडून मेला असं लिहिलं. का? कारण त्याला पैशाची गरज होती आणि दबावातही होता. सावंतच्या डोळ्यात भीती होती. तो कुजबुजला, "कोणाला माहिती नाही हे." "कोणालाही नाही." पण आरशात त्याचा चेहरा दिसत होता आणि त्याच्या कपाळावर लाल रंग उमटायला लागला. यावेळी स्पष्ट, ओम. दुसरीकडे तो कोणी मठात नव्हता. तो गावात फिरत होता. शांत, साधा, कोणालाही संशय येणार नाही असा. त्याच्या हातात एक छोटासा कागद होता. त्यावर लिहिलेलं होतं, सत्य लपवणारा, पापी. तो हसला. देव कधीच चुकत नाही. पण इथे एक गोष्ट उलटी होती. तो एखाद्या वेड्यासारखा नव्हता, जो मरणार आहे त्याबद्दल सगळी माहिती काढतो. त्यांचा भूतकाळ, त्यांची चूक, त्यांचं लपवलेलं पाप. पण प्रश्न आहे, हे सगळं त्याला कळतं कसं? पोलीस स्टेशनमध्ये सावंत घाईघाईने आला. त्यांनी सगळ्या लोकांची माहिती काढली. सगळे जुने रेकॉर्ड्स, कंप्लेंट्स, सगळं काहीही. कॉन्स्टेबल थोड्या वेळाने आला. "साहेब, हा काहीतरी पॅटर्न वेगळा दिसतोय." "काय?" "गणपत
त्याने गावातल्या एका बाईचे पैसे फसवले होते. सुनीता, तिने तिच्या सासूला जाणीवपूर्वक त्रास दिला होता आणि ती मेली. सावंत शांत झाला. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट फिरत होती, सगळे पापी. आणि मग त्याला जाणवलं, तोही. रात्री सावंत दारू पीत बसला होता. त्याचा चेहरा थकल्यासारखा. मी चुकीचं केलं, तो कुजबुजला. पण सगळेच करतात, मी एकटाच का? तेवढ्यात टीव्ही अचानक चालू झाला. वेगळाच आवाज येत होता आणि आवाजातून एकच वाक्य स्पष्ट ऐकू आलं, देव सगळ्यांना पाहतो. सावंत ओरडला, बंद कर हे. पण रिमोट काम करत नव्हता. पण कट टू तो कोणी एका जुन्या घरात शिरला. ते घर सावंतच्या त्या केसशी संबंधित होतं, त्या अपघातात मरण पावलेल्या मुलाचं. त्याने घरात एक फोटो उचलला त्या मुलाचा आणि हळूच म्हणाला, तुला न्याय मिळेल. तो खुनी त्या मुलाचा कोणताही नातेवाईक नव्हता, ना भाऊ ना बाप. मग सावंत झोपला होता, पण यावेळी तो जागा झाला नाही. त्याच्या स्वप्नात तो मंदिरात उभा होता. समोर मूर्ती, आणि त्या मूर्तीसमोर तो खुनी नव्हता, तर सावंत स्वतः बसलेला होता, जप करत. ओम नमो. सावंत जो उभा होता घाबरलेला, हे काय आहे? समोर बसलेला सावंत हळूच वळला, डोळे पूर्ण काळे, आणि म्हणाला, तूच पुढचा आहेस. सकाळ. पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ. साहेब अजून आले नाहीत. फोन लागत नाही. कॉन्स्टेबलने घाबरून सांगितलं, साहेबांच्या घराचे दार उघडं आहे. सावंतांचं घर. दार अर्धवट उघडं. आज शांतता, खूपच जास्त शांतता. कॉन्स्टेबल हळूच आत गेला. साहेब. उत्तर नाही. आणि मग त्याला दिसलं, सावंत जमिनीवर पडलेला होता, डोळे उघडे, चेहऱ्यावर भीती आणि शांतता. पण खरी गोष्ट, त्याच्या कपाळावर मोठं ओम काढलेलं होतं, छातीवर फुलं, सगळं तसंच, हातात कागद. कॉन्स्टेबलने थरथरत कागद उघडला. त्यावर लिहिलेलं होतं. त्याने मान्य केलं. केस संपली? नाही, इथेच सगळं बिघडतं. कारण त्या दिवशी संध्याकाळी मठात पोलीस गेले, जिथे तो खुनी बसायचा. आत काय सापडलं? मूर्ती, माळ, वही, पण कोणीच नव्हतं. वही उघडली. सगळी नावं, गणपत, सुनीता, सावंत, आणि शेवटच्या पानावर एक ओळ लिहिलेली, काम पूर्ण झालं. पोलिसांनी निष्कर्ष काढला, हा कोणीतरी सिरियल किलर टाईप होता आणि तो पळून गेला. केस बंद झाली. पण हे सगळं इतकं साधं असतं का? खरं तर त्या मठात एक गोष्ट होती, जी कोणी लक्षात घेतली नाही. आरसा. जुनाट, तडा गेलेला. त्या आरशावर बोटाने लिहिलेलं होतं, मी बाहेर नाही. आणि तेवढ्यात कॉन्स्टेबलने स्वतःचा चेहरा त्या आरशात पाहिला. क्षणभर सगळं सामान्य झालं. मग त्याच्या कपाळावर हलका लाल ठिपका दिसला. तो घाबरला, नाही नाही. पण आवाज आला, हळू, शांत. तुला माहिती आहे का तू काय केलंस? कॉन्स्टेबल थरथरला. मी काही केलं नाही. आवाज हसला. सगळे असंच म्हणतात. त्या रात्री गावात पुन्हा शांतता होती. पण आता एक फरक होता. मठ रिकामा होता. कारण तो कुणी कधीच तिथे नव्हता. तो कोणताही एक माणूस नव्हता. तो प्रत्येकाच्या आत होता, ज्याला त्याचा पाप माहिती आहे, ज्याला ते गिल्ट दाबून ठेवायचं आहे. तोच आवाज ऐकतो, तो स्वप्न पाहतो, आणि एक दिवस तो स्वतःला शिक्षा करतो. देव न्याय देत नाही, तो फक्त तुला तुझ्या समोर उभं करतो. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.